आंध्र प्रदेशच्या एका विशाल जंगलामध्ये आदिवासींचा एक समूह राहत होता। खूप वर्षापासून हे आदिवासी या जंगलात राहतात। जंगलच यांच्यासाठी सगळं काही आहे। अचानकच जंगलाच्या एकदम मधोमध एका मॉलचं काम चालू होतं आणि सगळ्या आदिवासींना जंगल खाली करायला लावतात। सगळे एकदम लक्ष देऊन ऐका, इथे एक मॉल बनत आहे, तर लवकरात लवकर सगळे इथून जागा खाली करा। पण हे जंगल तर आमचं घर आहे, आम्ही आमच्या घराला सोडून कुठे जाणार? ते माझं काम नाहीये, जिथं जायचंय तिकडे जा, पण हे जंगल खाली करा। असं कसं खाली करू? हे आमच्या पूर्वजांचं घरोघर आहे। जर प्रेमाने नाही ऐकलं तर मला जोर जबरदस्ती करून रिकामं करावं लागेल। सरकारचा ऑर्डर आहे, सगळ्यांना मानावंच लागेल, नाहीतर तुम्हाला या सगळ्यासाठी शिक्षा भोगावी लागेल। ठेकेदार तर सगळ्या आदिवासींना जंगल खाली करायला लावून सांगून चालला जातो, पण त्याच्या या गोष्टीपासून सगळे आदिवासी खूप परेशान होऊन जातात की त्यांना काहीच समजत नव्हतं की ते जायचं तर कुठे जायचं, कारण ते खूप पिढ्यांपासून इथे राहत होते। काय हा देश आपला नाहीये जे की आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढत आहेत? सरकार काहीच नाही करत आहे। सरकारच तर आपल्याला घरापासून बाहेर काढत आहे, आणि यापेक्षा जास्त आपण सरकारकडून काय अपेक्षा करू शकतो? काही दिवस निघून गेले, पण आदिवासींनी अजून जंगल खालीच नाही केलं आणि ठेकेदार एकदम रागात येतो आणि त्यांना धमकी देतो, तुम्ही लोक असे नाही ऐकणार, लातांचे भूत कधी बोलण्याने ऐकतच नसतात, आता मलाच काहीतरी करावं लागेल। आणि तो शहरातून एक जेसीबी मशीन घेऊन येतो आणि त्या जेसीबी मशीनने जंगलातले सगळे झाडं कापायला लागतो आणि ज्यामुळे आदिवासींचे सगळे घरं तुटायला लागतात। हे किती नालायक लोक आहात, सगळ्यांची घरं तोडले, आता आम्ही कुठे जाणार? आणि आता असा थंडीचा ऋतू चालू होतोय आणि या वेळेमध्ये उघड्यामध्ये राहणं किती मुश्किल आहे। ह्या लोकांना काय माहित की थंडीच्या दिवशी बाहेर झोपण्यासाठी किती त्रास होतो ते। आणि सगळ्या आदिवासींचे घरं तुटल्यामुळे सगळे बेघर होऊन जातात आणि सगळे लोक जंगलाकडून पहाडीच्या साईडला निघून जातात आणि पहाडावरती बर्फ पडल्यामुळे खूप थंडी चालू होते, ज्यामुळे आदिवासी आणि त्यांचे मुलं आजारी पडायला लागतात। ह्या थंडीमध्ये तर आम्ही खूप आजारी पडू, लवकरच काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्या मुलांची हालत खूप खराब होऊन जाईल। आपल्याला तर फक्त झाडाच्या खाली घर बनवायला माहित आहे, या डोंगरावरती घर कसं बनवायचं? असं वाटत आहे आता आपल्या कुलदेवताची मदत घ्यावी लागेल, आता तेच आपल्याला या समस्यामधून काढू शकतात। आणि आता सगळा आदिवासी समुदाय बाहेर येऊन आपल्या कुलदेवतेची पूजा करतात आणि त्यांचं कुलदैवत शहामृग असतं। त्यांच्याकडे शहामृगाची खूप मोठी मूर्ती पण आहे। सगळा समुदाय जिथे पण राहतात त्या मूर्तीला ते लोक सोबतच घेऊन जातात। हे कुलदेवता आमची मदत करा, आम्ही सगळे लोक बेघर झालोय। हे कुलदेवता आम्हाला राहण्यासाठी घर द्या, आमची मुलं पहाडाच्या या थंडीमध्ये आजारी पडत आहेत। आणि प्रत्येक आदिवासी मनातल्या मनात एकदम खऱ्या मनाने आपल्या कुलदैवताला आठवण करायला लागला आणि त्यांच्याकडून मदत मागायला लागला आणि त्यांची ती गुहार ऐकून त्यांचे कुलदैवत शहामृग मूर्तीच्या बाहेर येऊन प्रकट होतात। तुमच्या सगळ्यांसोबत खूप अन्याय झालाय, तुमच्याकडून तुमचं घर घेतलं हिसकावून, त्यामुळेच मी तुमची इथे मदत करायला आलोय। शहामृग आपल्या जादूने एक खूप मोठा अंडा बाहेर काढतात, जो की एका मोठ्या शानदार महलपेक्षा पण मोठा असतो। हे माझं जादुई अंड आहे, तुम्ही सगळे याच्यामध्ये राहू शकता आणि भूक लागल्यानंतर तुम्ही यामध्ये ठेवलेलं जेवण पण करू शकता। तुम्हा सगळ्यांना गरमी, पाऊस, थंडी आणि बाकी सगळ्या ऋतूंपासून आणि त्रासापासून तुम्हाला वाचवेल। हे कुलदेवता, आम्ही सगळे आदिवासी ह्या जादूच्या अंड्यासाठी तुमचे आभारी आहोत। हे कुलदेवता तुमचा जयकार असो, तुम्ही आमच्यासारख्या सगळ्या आदिवासींना नवीन घर देऊन सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एकत्रित केलं आहे। आम्ही सगळे त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो। सगळे आदिवासी आपल्या कुलदैवताला प्रणाम करतात आणि कुलदैवता सगळ्यांना आशीर्वाद देऊन तिथून अदृश्य होऊन जातात आणि आता सगळे आदिवासी कुलदेवाच्या आशीर्वादास्वरूपी दिलेल्या अंड्यामध्ये चालले जातात। हे घर तर एकदम राजाच्या महलापेक्षा पण मोठं आहे। एवढ्या मोठ्या घरात तर आपण सगळे मिळून एक साथ राहू शकतो। जादुई अंड्याच्या घरामध्ये एक वेगळीच चमक दिसत होती। आदिवासी लोक भूक लागल्यानंतर इथे ठेवलेलं जेवण करायचे। इथे सगळ्यांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या खाण्याचे प्रकार ठेवलेले होते। मला तर असं वाटत आहे हे घर नाही स्वर्ग आहे।
आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती सगळ्या गोष्टी इथे आहेत. जेवायसाठी जेवण, झोपायसाठी गादी आणि मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं सुद्धा आहेत. सगळे आदिवासी खूप एकदम आनंदाने जादुई अंड्याच्या घरामध्ये आपलं जीवन बितवत होते. तेव्हाच अचानक एक दिवस जादुई अंड्याचं घर जोरामध्ये हलायला लागतं. असं वाटतंय खूप तुफान येणार आहे. लवकरात लवकर सगळ्या लोकांना घरामध्ये आणावं लागेल. काही आदिवासी जादुई अंड्याच्या घरातून बाहेर जातात आणि बघतात की बाहेर खूप मोठं तेज तुफान येत आहे. आदिवासी सगळ्यात आधी लहान मुलांना आतमध्ये घेऊन जातात. चला पोरांनो, लवकर घरात चला, जावा, नाहीतर हा तुफान तुम्हाला खूप त्रास देईल. सगळे मुलं लवकरात लवकर अंड्याच्या घरामध्ये सुरक्षित चालले जातात आणि आदिवासी सुद्धा त्यांच्या मागे अंड्याच्या घरामध्ये चालायला लागतात. तेव्हाच त्यांना एकदम कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकायला येतो. वाचवा, कोणीतरी आहे, प्लीज आम्हाला इथून कोणीतरी काढा. आदिवासी बघतो की तुफानामुळे पूर्ण मॉल तुटून पडलाय आणि सगळे लोक त्याच्या खाली दबून गेलेले आहेत. आदिवासी तुफानामध्ये आपला जीव धोक्यामध्ये टाकून त्या लोकांना वाचवायला जातो. चिंता नका करू, मी तुम्हाला सगळ्यांना इथून वाचवून घेऊन जाईल. तुम्ही सगळे लोक तुमचा हात पुढे करा. इकडे बघा, मी इकडे फसलेलो आहे. आधी मला इथून बाहेर काढा, माझ्या पायामध्ये खूप त्रास होतोय. चिंता नका करू, मी तुम्हाला इथून वाचवून घेऊन जाईल. तुम्ही सगळे लोक तुमचा हात पुढे करा. सांभाळून या, इकडे खूप गोष्टी तुटलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला पण लागू शकतं. माझा पाय तुटला आहे, तुम्ही आरामात या. घाबरू नको, मला याची सवय आहे. तसं पण आम्हाला जंगलामध्ये राहून या सगळ्या गोष्टींची सवय लागते. तर मग ठीक आहे, पण तरी पण थोडं लक्ष द्या. इथं काही खिळे पण पडलेले आहेत. मलब्यामध्ये फसलेले सगळे लोक हात आपला पुढे करतात आणि आदिवासी त्यांना खेचून मलब्यातून बाहेर काढतो. आणि तेव्हा तुफान अजून जास्त वाढतं आणि सगळे त्याच्या चंगुलमध्ये येतात. आणि तेव्हा आदिवासी सगळ्यांना तुफानातून वाचून जादुई अंड्याच्या घरामध्ये घेऊन जातो. तुमचं खूप खूप धन्यवाद आदिवासी भाऊ, तुम्ही आज आमचा जीव वाचवला. जर तुम्ही नसता तर काय माहिती आमचं काय हाल झाले असते. हे तर माझं कर्तव्य होतं, मी तर माझं कर्तव्य निभावलंय. आम्ही लोकांनी तुमचं घर तोडलं आणि तुम्हाला बेघर केलं, त्यासाठी आम्हाला माफ करा. तुमच्यामुळे आम्हाला खूप साऱ्या परेशानीचा सामना करावा लागला. पण आता आमच्याकडे राहण्यासाठी मजबूत आणि चांगलं घर आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, काही असो, माणूस असो किंवा जनावर, पण त्यांना त्यांच्या घरातून बेघर कधीच नाही करायचं. तुफान थांबल्यानंतर मॉलमध्ये काम करणारे लोक आपल्या आपल्या घरी निघून जातात. आणि आता की तुफानामुळे मॉल तुटला होता, तर हे आदिवासी सगळे मिळून त्या जागेवरती परत झाडं लावायला लागतात. ठाकूर साहेबांनी त्यांची मुलगी मालाच्या लग्नात खूप हुंडा दिला होता, कारण त्यांची मुलगी डोक्याने मंद होती. ती भलेही शरीराने मोठी होती, पण बुद्धीने लहान मुलगी होती. बघा बाबा, मी लग्न केलं. तुम्ही म्हणाला होता ना, लग्न केलं तर मला आईस्क्रीम द्याल. मग कुठे आहे माझं आईस्क्रीम? रामू. ठाकूरचा नौकर खूप आईस्क्रीम घेऊन आला आणि नवरी सर्वांसमोर आईस्क्रीम खाऊ लागली. हे पाहून सुमित्रा हतबद्ध झाली. पैशांसाठी हे लग्न आहे, काही दिवस तरी सहन करावं लागेल. एखाद वर्षाने ठाकूरला सांगेन की त्याची मुलगी लग्नाच्या लायक नाही आणि ते त्यांच्या मुलीला घेऊन जातील. मला पैसे परत करावे लागणार नाहीत. ब्रिजेश त्याच्या आईचा लाडका होता. जसं आई सांगायची तो तसंच करायचा. ब्रिजेश आणि मालाच्या लग्नाला 6 महिने झाले आणि आता सुमित्राने तिचा खेळ सुरू केला. ती मालाला ऐकवू लागली. कोणास ठाऊक कोणत्या मुहूर्तावर मी ब्रिजेशचं लग्न हिच्याशी लावून दिलं. ही मुलगी शरीराने तर मोठी आहे, पण मनाने अगदी लहान आहे. नाहीला काही कळत ना समजावलं तरी कळत. आता देवच माझी इच्छा पूर्ण करेल. कोणती इच्छा? नातवंड पाहायची. तुला तर माहितच नाही की मुलं कशी होतात. आता तुम्हीच सांगा ना सासूबाई, मुलं कशी होतात? अरे देवा, आता मी समजावू? हे सगळं ऐकण्याआधी उचलायचं होतंस रे देवा, उचल मला. अरे सांगा ना सासूबाई, मुलं कुठून येतात? बाजारात मिळतात, जा विकत आण. बस एवढंच ना? मी आत्ता बाजारात जाते आणि येताना एक मूल विकत घेऊन येते.
मालाने तिच्या कपाटातून सोन्याच्या नाण्यांची थैली उचलली आणि मुलं आणायला निघून गेली. ती बाजारात पोहोचली. इथे मुलं कुठे मिळत असतील? एक काम करते, कोणाला तरी विचारते. माला तिथे उभ्या असलेल्या एका बाईकडे गेली. अगं ताई, इथे मुलं कुठे मिळतात? कोणाची मुलं? कोणाची काय, माणसांची मुलं. माणसांची मुलं? तू काय करशील त्याचं? मला माणसांची मुलं विकत घ्यायची आहेत. काय वेळ लागलाय का? चल पळ इथून. काय माहित कुठून येतात ही वेडी माणसं. निघ, नाहीतर मारून मारून तुझी वाट लावून टाकेन. चल पळ इथून. त्या बाईने मालाला वेडी समजून हाकलून दिलं. माला पुढे गेली. पुढे तिने पाहिलं की एका दुकानात गाईचं बछडं आणि बकरीचं पिल्लू होतं. माला त्या दुकानदाराकडे गेली. दादा, तुम्ही माणसांची मुलं पण विकता का? नाही नाही, हे काय बोलतेस तू? चल निघ इथून, निघ इथून. माला ज्या ज्या दुकानात जायची लोक तिला हाकलून देत होते. मालाला एका चोराने पाहिलं. मला वाटतंय ही बाई पूर्ण वेडी आहे. पण हिच्या शरीरावर एवढं सोनं कसं काय आहे? ही नक्कीच श्रीमंत घराची असेल. मी हिला मूर्ख बनवून हिचे सगळे पैसे लुटून घेतो. चोराने त्याचं रूप बदललं आणि साधूचं रूप घेतलं आणि तो मालाजवळ आला. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. मुली, तुला एक मूल पाहिजे ना? हो बाबा, तुम्ही मला मुलं देऊ शकता का? हो, माझ्या मागे ये. माला त्या साधूच्या मागे जाऊ लागली. साधू मालाला त्याच्यासोबत जंगलात घेऊन गेला. जंगलात तो एका मोठ्या झाडाखाली बसला. अरे बाबा, तुम्ही मला मुलं देणार होता ना? हो बाळा, पण मूल विकत घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत का? हो आहे ना, माझ्याकडे थैली भरून सोन्याची नाणी आहे. मालाने साधूला सोन्याच्या नाण्याची थैली दाखवली. ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. बस एवढंच सोनं? माझ्याकडे तर एवढेच आहेत. एवढ्यात तर फक्त माणसाचं अंडच येईल. मला चालेल, अंड फोडून मूल निघेल ना? हो, पण वाट बघावी लागेल. ठीक आहे, चालेल. तू इथेच थांब, मी माणसाचं अंड घेऊन येतो. तो चोर साधू झाडाच्या मागे गेला. मोठ्या झाडाच्या मागे त्याने टरबुजाला पांढरा रंग देऊनच ठेवला होता. तो चोर ते पांढरं टरबूज घेऊन आला आणि त्याने ते पांढरं टरबूज मालाला दिलं. एवढं मोठं अंड? हो, माणसाचं अंड आहे. हे मोठं तर असणारच. हो हो, हे घ्या. मालाने त्या साधूला सोन्याच्या नाण्यांची थैली दिली आणि अंड घेऊन निघून गेली. सांभाळून जा, वाटेत अंड पाडू नकोस. मी सांभाळून जाईन. माला तिथून निघाली. आता मला पण मूल असेल. हे माणसाचं अंड फुटेल आणि त्यातून एक मूल बाहेर येईल. ते मूल मुलगा असेल की मुलगी, काही हो, ते माझं मूल असेल आणि सासूबाईंची इच्छा पण पूर्ण होईल. वाटेत मालाला एक मोठं मंदिर दिसलं. या अंड्याला पण देवाचं दर्शन करवून आणते. देवाची याच्यावर कृपा राहील. असा विचार करून माला अंड मंदिरात घेऊन गेली. तिने देवाच्या समोर ते अंड ठेवलं. देवा, मला पण एक मूल हवं जे माझ्यासोबत नेहमी खेळेल. सगळे म्हणतात मी वेडी आहे आणि कोणीच माझ्याशी बोलत नाही. तुम्ही या अंड्याची काळजी घ्याल ना? मालाने ते अंड तिथेच ठेवलं आणि प्रसाद खायला निघून गेली. ती गेल्याबरोबर एक चमत्कार झाला आणि देवाच्या मूर्तीतून एक प्रकाश बाहेर आला आणि त्या सफेद टरबुजावर पडला. थोड्या वेळाने माला तिथे आली आणि तिने तिचं अंड घेतलं आणि घराकडे गेली. सासूबाई, मी माणसाचं अंड आणलंय. आता माझं पण मूल असेल जे तुम्हाला आजी म्हणेल. अगं मूर्ख, हे काय घेऊन आलीयेस? माणसाचं कधी अंड असतं का? असतं ना.
मला हे अंड एका साधू बाबाने दिलंय आणि म्हणाला याची काळजी घे. वेडी कुठली, चल ठाकूर साहेबांकडे तुझा पराक्रम दाखवतो. सुमित्रा आणि ब्रिजेश माला आणि तिच्या अंड्याला ठाकूरकडे घेऊन गेले. तुम्हीच पहा काय पराक्रम करून आलीये तुमची मुलगी. मूल हवं असं म्हणत होती, आता माणसाचं अंड घेऊन आलीये आणि म्हणत होती यातून मूल निघेल. ठाकूर साहेब लाजीरवाणे झाले. बाळा हे काय आहे, माणूस अंड्यातून थोडीच ना बाहेर येतो. बाबा निघणार, या अंड्यातून मूल नक्की निघणार. असं कसं होऊ शकतं? होणार, नक्की होणार. हे अंड फुटणार आणि यातून मूल निघणार, माझं मूल. माला असं बोलत होती आणि अचानक अंड्याला फट पडली आणि अंड फुटलं आणि प्रकाशासोबत बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सर्वांना आश्चर्य वाटलं. त्या अंड्यात खरंच एक बाळ होतं. माझं मूल, बघा बाबा माझं मूल. मी म्हटलं होतं ना माझं मूल अंड फोडून बाहेर येणार, बघा. ठाकूर साहेब, ब्रिजेश, सुमित्रा आणि इतर लोकांनी जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. हा देवाचा चमत्कारच होता की अंड्यातून मूल निघालं होतं. मालाला ते मूल देवाने भेट म्हणून दिलं होतं. तिचं एकटेपण संपवायला. अंड्यातून मूल निघणं अशक्य होतं, पण जे लोकांनी पाहिलं ते नाकारणंही शक्य नव्हतं. शेवटी लोकांनी मान्य केलंच की माणसाचं अंडही असतं.